श्री स्वामी समर्थ. उद्या आहे लक्ष्मी पंचमी. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड राहावी म्हणून आपण वेगवेगळे उपाय करत असतो आणि असेच काही उपाय आपण लक्ष्मी पंचमीच्या दिवशी जर केले तर याचे शुभफळ आपल्याला प्राप्त होत असते. आता उद्या लक्ष्मी पंचमीला आपल्याला काय करायचं आहे तर तुळशीच्या मातीमध्ये एक वस्तू ठेवायची आहे, ज्यामुळे आपल्याला नशिबात नाही ते सुद्धा मिळेल. तुळशी मातेच्या कृपेने आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमी कधीही राहणार नाही. त्याचप्रमाणे घरातील जे काही दारिद्र्य आहे, गरिबी आहे, तर ती सुद्धा नष्ट होईल. आता तुळशीच्या मातीमध्ये आपण ही वस्तू कशी ठेवायची आहे, कोणतीही वस्तू असणार आहे, त्याचप्रमाणे कधी ठेवायची आहे, तर याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मी पंचमीचा जो दिवस आहे तर हा एवढा खास का मानला जातो, त्यामागे एक छोटीशी आख्यायिका आहे, तर हे आपण पाहूया. आणि त्यानंतर तुळशीच्या मातीमध्ये आपल्याला कोणती वस्तू ठेवायची आहे तर हे सुद्धा आपण पाहणार आहोत. एकदा माता लक्ष्मी सर्व देवतांवर रागावून क्षीरसागरात गेली होती, तेव्हा भगवान इंद्रदेवांनी देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. तसेच इतर देवतांनी सुद्धा व्रत केले, उपासना केली. यानंतर देवी लक्ष्मी परतल्या आणि तो दिवस म्हणजे चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी होती आणि म्हणूनच हा दिवस लक्ष्मी पंचमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सकाळी लवकर उठावे. त्याचप्रमाणे आपल्याला जर शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती आपल्याला उठायचे आहे आणि या ब्रह्ममुहूर्तावरती आपल्याला माता लक्ष्मीची पूजा जी आहे तर ती करायची आहे. कारण ब्रह्ममुहूर्तावरती जर आपण या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली तर कित्येक पटीने आपल्याला जास्त शुभफळ मिळत असते. माता लक्ष्मीची पूजा आपल्याला करायची आहे. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीच्या मूर्तीला दुधाचा किंवा पंचामृताचा किंवा स्वच्छ पाण्याचा अभिषेक करून तिच्या जागेवरती त्या मूर्तीची स्थापना करून मूर्तीला हळदी कुंकू, अक्षता, लाल फूल अर्पण करायचं आहे. अगरबत्ती निरंजनाने ओवाळायचं आहे. आपल्याकडे जर कमळगट्ट्याची माळ असेल तर ती अर्पण केली तरी चालेल. कमळाची फुले आपण अर्पण करू शकतो किंवा लाल गुलाबाची फुले आपण अर्पण करू शकतो. त्याचप्रमाणे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राची सुद्धा आपल्याला विधिवत पूजा करायची आहे आणि खास करून या दिवशी खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. इतर देवदेवतांना सुद्धा आपल्याला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा जी आहे तर ती करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्या आसपास जर माता लक्ष्मीचे मंदिर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कोणतंही एक सौभाग्यवान हे माता लक्ष्मीच्या चरणावरती अर्पण करायचं आहे. सौभाग्यवान म्हणजे काय तर ज्याला आपण 16 शृंगार म्हणतो, म्हणजे आपला सिंदूर असेल, बांगड्या, टिकली, आरसा, तर ह्या ज्या वस्तू आहेत तर याला सौभाग्यवान म्हटलं जातं. आणि यापैकी कोणतंही एक सौभाग्यवान आपल्याला माता लक्ष्मीला या दिवशी आवर्जून अर्पण करायचं आहे. भविष्य पुराणानुसार लक्ष्मी पंचमीचे व्रत करणारा व्यक्ती त्याच्या 21 कुळासह लक्ष्मी लोकात वास करतो. तसेच जी स्त्री ही व्रत करते तिला सौंदर्य, सौभाग्य, संतती प्राप्ती होत असते. या दिवशी व्रत व उपवास करणाऱ्यांवर माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो. या दिवशी जरी आपल्याला काही जमले नाही तरी सुद्धा आपण माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे. माता लक्ष्मीच्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. त्याचप्रमाणे महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते आपल्याला म्हणायचं आहे. विष्णूंची पूजा करायची आहे, विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. कारण ज्या घरामध्ये विष्णू असतात तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी हे आपोआप येत असते. त्याचप्रमाणे तुळशीच्या मातीमध्ये आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे. तुळशीपुढे आपल्याला एक तुपाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे, ज्यामुळे माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावरती राहते. आणि आपण जेव्हा तुळशी मातेची पूजा करतो तर ही पूजा करताना तुळशीला आपल्याला आवर्जून चिमूटभर हळद आणि चमचाभर कच्चे दूध तर हे सुद्धा अर्पण करायचे आहे, ज्यामुळे धनप्राप्तीचे मार्ग जे आहेत तर ते मोकळे होतात. आपल्या घरातील धनासंबंधीच्या ज्या समस्या आहेत, अडचणी आहेत तर त्या नष्ट होत असतात. त्याचप्रमाणे तुळशीमध्ये सुद्धा आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे. तुळशीची जी माती आहे तर त्यामध्ये आपल्याला ही वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे. थोडासा आपल्याला छोटासा एक खड्डा काढायचा आहे, त्यामध्ये ही वस्तू ठेवायची आहे. एकदा ही वस्तू ठेवल्यानंतर पुन्हा ही वस्तू आपल्याला कधीही बाहेर काढायची नाही. आता ही वस्तू कोणती असणार आहे तर यासाठी आपल्याला एक पिवळी कवडी लागणार आहे. पिवळी कवडी नसेल तर आपल्याकडे एखादं जे नाणं असेल तर ते आपण घेतलं तरी चालेल. 1 रुपयाचं, 5 रुपयाचं नाणं आपण घेऊ शकतो. आणि आपल्याला काय करायचं आहे, ही जी कवडी आहे किंवा आपण जे नाणं घेतलेलं आहे तर ते स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला तुळशी मातेसमोर एक प्लेट ठेवायची आहे. त्या प्लेटमध्ये आपल्याला थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत. त्यावरती ही कवडी किंवा ते नाणं जे आहे तर ते ठेवायचं आहे. त्याला हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. अगरबत्तीनं ओवाळायचं आहे. आणि त्यानंतर हे नाणं किंवा आपण जर कवडी घेतली असेल तर कवडी, दोन्हीपैकी कोणतीही एक वस्तू आपण घेऊ शकतो. तर ते आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे.
माता लक्ष्मीचा जो मंत्र येतो तर तो आपल्याला 108 वेळेला म्हणायचा आहे. महालक्ष्मी अष्टकम आपल्याला किमान 3 वेळेला तरी म्हणायचं आहे. शक्य असेल तर 16 वेळेला म्हणावे किंवा किमान 3 वेळेला म्हणायचं आहे. माता लक्ष्मीचे आपल्याला स्मरण करायचे आहे आणि आपल्या जीवनामध्ये पैशासंबंधीच्या ज्या अडचणी आहेत, ज्या आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि ही जी वस्तू आहे तर ती आपल्याला तुळशीच्या मातीमध्ये ठेवायची आहे. म्हणजे आपण जो खड्डा काढलेला आहे छोटासा, तर त्यामध्ये ही वस्तू ठेवायची आहे आणि त्या मातीमध्ये आपल्याला ही वस्तू जी आहे तर ती गाडायची आहे. पुन्हा आपल्याला ही वस्तू बाहेर काढायची नाही. तर अशा प्रकारे अगदी साधा सोपा उपाय आहे की आपल्याला एक पिवळी कवडी किंवा आपल्याकडे जे नाणं असेल तर ते नाणं आपल्याला तुळशीच्या मातीमध्ये या दिवशी ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे तुळशी मातेजवळ आपण संध्याकाळच्या वेळेला सुद्धा एक तुपाचा दिवा लावायचा आहे. या दिव्याची वात जी आहे तर ती उत्तर दिशेला करायची आहे आणि या दिव्यामध्ये 2 फूल असलेल्या लवंगा, त्याचप्रमाणे आपल्याला थोड्याशा अक्षता आणि एक हिरवी वेलची टाकायची आहे. ज्यामुळे आपल्या जीवनातील ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट होत असतात.